फडणवीस राजीनाम्यावर ठाम असल्याचं कळतंय। राजीनाम्यानंतर गिरीश महाजन राज्याचे उपमुख्यमंत्री होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। या घडीची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांची दोघांची देखील जी बैठक सुरू होती, ज्या बैठकी अंतर्गत ही 1 to 1 चर्चा सुरू होती, ही बैठक आता संपलेली आहे। फडणवीस आपल्या राजीनाम्यावर ठाम असल्याचं कळतंय। राज्यातल्या भाजपच्या पिछाटाची जबाबदारी मी स्वीकारतो आणि मला सरकारमधून मोकळं करा असं वक्तव्य फडणवीसांनी केलेलं होतं आणि त्यानंतर दिल्लीत अनेक घडामोडींना देखील वेग आलेला आहे। या सगळ्या संदर्भात भाजपच्या कार्यकर्त्यांकडून नेत्यांकडून मात्र फडणवीसांनी आपली भूमिका ही मागे घ्यावी अशी गळही फडणवीसांना घालण्यात आलेली होती। पण फडणवीस राज्यातून निघताना दिल्लीत जाताना देखील आपल्या भूमिकेवर ठाम होते आणि दिल्लीत आता चर्चा केल्यानंतर शिरस्थ नेत्यांसमवेत चर्चा केल्यानंतर फडणवीस आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं कळतंय। फडणवीस जर आपल्या भूमिकेवर ठाम राहिले तर दुसरीकडे गिरीश महाजन यांचं नाव राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून समोर येत आहे। फडणवीसांनंतर उपमुख्यमंत्री कोण म्हणून सध्या 2 नावं चर्चेत आहेत। सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचं नाव सध्या चर्चेत आहे। त्यामुळे रवींद्र चव्हाण की गिरीश महाजन कोणत्या नावाची वर्णी यात लागते याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। कालपासून जेव्हापासून फडणवीसांनी परवा या सगळ्या संदर्भात आपली भूमिका मांडलेली आहे, या भूमिकेला आता जवळपास 48 तासाहून अधिक काळ उलटलेला आहे, पण फडणवीस आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। या सगळ्या घडामोडी एकीकडे घडत असताना दुसरीकडे नागपूरमध्ये संघाचे काही कार्यकर्ते देखील फडणवीसांच्या भेटीकरता पोहोचलेले होते। फडणवीसांची समजूत घालण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता। या सगळ्या विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडे। चेतन, आपण पाहतोय खरं तर कालही आपण नेमक्या याच मुद्द्यावर चर्चा केलेली होती। फडणवीसांना ऑप्शन काय अशी खरं तर चर्चा होतीये उपमुख्यमंत्री म्हणून। काल एक अशी थिअरी समोर मांडली जात होती, विधानसभा निवडणुकीपूर्वी विनोद तावडे हे महाराष्ट्रात परत येतील, ते कमबॅक करतील। आता फडणवीसांऐवजी गिरीश महाजन राज्याचे उपमुख्यमंत्री असतील अशा नावाची चर्चा होते, तर रवींद्र चव्हाण यांचं देखील नाव आघाडीवर आहे। निश्चितच लागवी, कारण अनेक कंगोरे या बातमीला आहेत आणि त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे विधानसभा निवडणूक अवघ्या 3 महिन्यावर आहे। अशा वेळी पक्षाचा संघटन वाढवण्यासोबतच कुठेतरी एक नरेटिव्हची जी लढाई आपण हरलेलो आहोत, जिथे फडणवीसांनी सातत्याने उल्लेख केला होता परवा पत्रकार परिषदेमध्ये, तो नरेटिव्ह मोडून काढायचा असेल तर आपल्याला राज्यभर फिरावं लागेल आणि प्रशासन आणि संघटना एका वेळी पाहणं शक्य नाही। त्यामुळे संपूर्णपणे संघटनेवरती भर देण्यासाठी त्यांनी हा विचार व्यक्त केला होता। दुसरीकडे जर फडणवीस सरकारमधून जर पाय उतार झालेच उपमुख्यमंत्री पदावरून, तर अशा वेळी दोन्ही पक्षांमध्ये म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत समन्वय साधण्यासाठी कोण चांगला मंत्री काम करू शकतो, ज्याच्यात ज्येष्ठता आहे, ज्याच्यामध्ये ती क्षमता आहे, तर 2 नावं समोर येतात। एक म्हणजे गिरीश महाजन, जे अत्यंत विश्वासू मानले जातात फडणवीसांचे, ज्यांचं संकटमोचक म्हणून सातत्याने भाजपकडून उल्लेख केला जातो, आणि दुसरीकडे एक सायलेंट किलर म्हणून जे समोर आलेले आहेत ते म्हणजे रवींद्र चव्हाण, ज्यांनी कोकणामध्ये नारायण राणे यांची सीट सुद्धा निवडून आणायचं दाखवलं की जिथे कुठेतरी राणे पराभूत होतील असा कुठेतरी अंदाज वर्तवला जात होता। दुसरीकडे पालघर सारख्या जागेवरती जिथे 3 नंबरवरती सावरा यांचं नाव घेतलं जात होतं, तिथे 1.5 लाखाच्या मताधिक्यांनी ती सीट निवडून आणली। त्यामुळे या दोन्ही मंत्र्यांची नावं आता चर्चेत आलेली आहेत आणि जर फडणवीसांनी आपल्या निर्णयावर ठाम राहिले आणि जर त्यांनी उपमुख्यमंत्री पद सोडलंच तर अशा वेळी सरकार कुठेही अस्थिर होता कामा नये, भाजपची पकड सरकारवरची निसटता कामा नये, म्हणून या 2 नावांची चर्चा सुरू आहे। मात्र अद्यापपर्यंत संघटना असेल किंवा सर्व मंत्री असतील ते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्येच राहावं या निर्णयावरती ठाम दिसत आहेत। त्यामुळे फडणवीस काय निर्णय घेत आहेत हे अवघ्या काही तासांमध्ये स्पष्ट होऊ शकतं। निश्चित चेतन, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।